नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 14 जून 2026 रविवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. शिक्षण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अमरावतीतील रहिवासी सागर वाकुडकर यांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MS 27 CP 1489 प्रभात चौक परिसरातून चोरीला गेली. किंमत होती 40,000 रुपये. फिर्यादीचे चुलत मामेभाऊ शुभम गेडेकर यांनी दुपारी परत आल्यानंतर मोटरसायकल गायब असल्याचे पाहिले. सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल न मिळाल्याने 6 मे रोजी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक 218/26 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे सखोल तपास सुरू केला. तपासात 3 आरोपी उघड झाले. पहिला राहुल संतोष सोळंके वय 24 राहणार कारंजालाड जिल्हा वाशिम. दुसरा लखन उत्तमराव चव्हाण वय 26. तिसरा महादेव उत्तमराव चव्हाण वय 28. दोघेही राहणार अळणगाव तालुका भातकुली जिल्हा अमरावती. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अमरावती शहरात व इतरत्र अनेक मोटरसायकल चोरीची कबुली दिली. तपासात एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आणि 10 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त मालाची एकूण किंमत आहे 3,60,000 रुपये. एकीकडे अमरावतीला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले आणि दुर्गंधीने नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. बेलपुरा, हमालपुरा रेल्वे स्टेशन परिसर आणि गोपाल टॉकीज परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो रुपयांचा कर भरणाऱ्या नागरिकांना मात्र घाणीच्या विळख्यातून मार्ग काढावा लागत आहे. सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या या धक्कादायक वास्तवाचा हा विशेष अहवाल. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्वच्छ आणि सुंदर अमरावतीचे स्वप्न दिवसेंदिवस घुसर होताना दिसत आहे. सफाई कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणारी आंदोलने आणि संप यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होत चालली आहे. बेलपुरा आणि हमालपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. अनेक दिवसापासून हा कचरा उचलण्यात आलेला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून माशा आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. बेलपुरा येथील नाला जो पुढे अंबा नाल्यात जाऊन मिळतो तो सध्या कचरा आणि गाळाने भरून गेला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही. जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचून पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच नाल्याजवळ रेल्वे धुलाईसाठी उभारलेल्या प्लांटमधून नाल्यातील पाणी खेचले जाते. मात्र पाणी पुढे गेल्यानंतर प्लास्टिक आणि इतर कचरा नाल्यातच अडकून राहत असल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिकांच्या मते या नाल्याची संपूर्ण साफसफाई केल्यास तब्बल 20हून अधिक ट्रकभर कचरा आणि गाळ बाहेर निघू शकतो. विशेष म्हणजे या भागातील लोकप्रतिनिधीचा रोजचा प्रवास याच मार्गाने होत असतानाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. हमालपुरा परिसरातील रेल्वे पुलाखाली परिस्थिती तर अधिकच भयावह आहे.
पादचारी मार्गावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. पुलाखालील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. बेलपुरा आणि हमालपुराच्या अंतर्गत भागामधील नाल्याची अवस्था देखील अत्यंत दयनीय आहे. अनेक दिवसापासून साफसफाई न झाल्याने नाले तुंबण्याच्या मार्गावर आहेत. येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यास याचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्याला आणि मालमत्तेला बसू शकतो. नागरिकांनी आता तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाले आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या संकटाला सामोरे जाऊ लागू शकते. मैं कमलाबाई पतरिया, ये नाली को निकालने को आता नहीं यहाँ पे, और ये झाड़ की भी है, ये डर है झाड़ का कभी भी गिर सकता हो। लाइन के वार पे आ रहा, लाइन चली जाएंगी हमारी, वायर गया तो भी साफ सफाई करने को भेजो, ये झाड़ काटने को भेजो। ये झाड़ का डर है, कच्चा झाड़ है, ये नालियाँ नहीं निकलती एक 2-2, 3-3 महीने। वो झाड़ की वजह से ने क्या पूरा वो ये वायर भी टूट जाता है, ये और पोल भी गिर जाते हैं, बार बार लाइन भी चली जाती है, नाली भी साफ नहीं होती, कुछ भी नहीं होता। हाँ, सब जन सो रहे हैं, वो भी नहीं दे। अभी वो आई नंबर टॉप 1 वर, लेकिन वो भी ध्यान नहीं देती। हाई लेवल हो गई वो भी, अभी राधाबाई कुरेल वो भी ध्यान नहीं देती, इधर आतीच नहीं वो। बेलपुरा, हमालपुरा आणि रेल्वे स्टेशन परिसरातील ही परिस्थिती केवळ स्वच्छतेचा प्रश्न नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षितेशी संबंधित गंभीर बाब आहे. पावसाळ्यापूर्वीच तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता महानगरपालिका, प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी या समस्यांकडे कितपत गांभीर्याने पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावतीतील जैन समाजाने पुन्हा एकदा शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. 10वी, 12वी, CA, मेडिकल, इंजिनिअरिंग आणि विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या 43 विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. केवळ सत्कारच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. भारतीय जैन संघटना अमरावती, श्री ओसवाल संघ अमरावती आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जैन छात्रालयाच्या सभागृहात भव्य विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, व्यापार, सेवा आणि सामाजिक कार्यांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जैन समाजाने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवला. नुकत्याच जाहीर झालेल्या विविध शैक्षणिक परीक्षांच्या निकालामध्ये यश मिळवणाऱ्या तब्बल 43 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला अमरावतीचे प्रथम नागरिक तथा महापौर श्री चंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय समाजसेवक सुदर्शन गांग, अमृत मुथा, CA राजेश चांडक, हांडा मॅडम, अनिल बोथरा, शुभम जैन, भरत खजांची आणि अभिनंदन पेंढारी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. त्यामुळे हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीचा सन्मान ठरला. यावेळी बोलताना महापौर श्री चंद तेजवानी यांनी जैन समाजाच्या एकजुटीचे आणि समाज हितासाठीच्या योगदानाचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीमुळे देशाच्या विकासाला बळ मिळते असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी को सरकार करता है, ऐसा मुझे जनरली कहीं नहीं दिखता। मेरे यहाँ 3-4 संगठन है, पर जाता हूँ ऐसे अलग अलग इसको अलग अलग करते हैं। पर ये जो पहल आपने की है यहाँ पहले भी आप करते हुए तो बहुत ही अच्छा लगा है कि हमें विद्यार्थियों को हम मार्गदर्शन करते हैं। स्टार्टिंग होता है उसके परिवार से स्टार्ट करने के बाद में उसको समाज मिलता है, समाज के साथ में बाद में टीचर्स मिलते हैं। पर जब समाज, परिवार और स्कूल के और कॉलेज के बीच में समाज बीच में आता है और समाज सत्कार करता है तो ऐसे ही बच्चे फिर 80%, 85%, 90%, 95% ये ऐसे बच्चे प्रावीण्य प्राप्त होते हैं। मैं अभी सभी विद्यार्थियों से कहूँगा कि आप अपने लिए एक बार ताली बजाइए। विद्यार्थियों का जीवन राष्ट्र और समाज के निर्माण की नींव है।
आपका जीवन केवल किताबों तक सीमित नहीं है, यह जीवन की पाठशाला है। आप ज्ञान के वे साधक हो जो अपनी मेहनत से कल का नया और उज्जवल भविष्य लिखेंगे। आपकी हर सुबह एक नई सीख और आपका हर प्रयास आपको सफलता के करीब ले जाता है। लक्ष्य बड़ा हो या छोटा, आपकी लगन से पूरा करने की शक्ति प्रदान करती है। शिक्षा सबसे शक्तिशाली हथियार है जिसका उपयोग आप दुनिया को बदलने के लिए कर सकते हैं। आप इतनी मेहनत करो, एक दिन तुम्हारे हस्ताक्षर को ऑटोग्राफ कहा जाए। डॉक्टर अब्दुल कलाम कहते हैं, सपने वो नहीं जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो है जो हमें सोने नहीं देते। मैं साथी जैन समाज के बारे में कुछ बोलना चाहूंगा कि अपने कठोर नैतिक सिद्धांत को आध्यात्मिक और अहिंसा परमो धर्म के कठोर पालन के लिए दुनिया भर में एक विशिष्ट पहचान रखता है। आपके धर्म का सबसे महत्वपूर्ण सिद्धांत अहिंसा है। आप मन, वचन और कर्म से भी जीव चाहे वह छोटा कीड़ा ही क्यों न हो, उसको नुकसान पहुंचाने से बचते हैं। आप 5 मुख्य लोगों का पालन करते हैं। अहिंसा, हिंसा न करना, सत्य, सदा सच बोलना, हंसते चोरी न करना, ब्रह्मचर्य, इंद्रिय संयम और अपरिग्रह, संपत्ति या वस्तुओं के प्रति मोह न रखना, यदि बातें आपको आगे बढ़ाने में मदद करेगी। वस्तुओं और भौतिक संपत्तियों के प्रति अत्यधिक लगाव न रखना आपके समाज की एक बड़ी विशेषता है। आप सदा जीवन और उच्च विचार में विश्वास रखते हैं। व्यापार और शिक्षा में आप अग्रणी हो। वर्तमान में भी आपका समुदाय व्यापार और वाणिज्य और उच्च शिक्षा साक्षरता के क्षेत्र में काफी सक्रिय और सफल माना जाता है। जिस प्रकार से जैन समाज की उत्पत्तियां है, एक दुनिया बच्चों को बचपन से ले लिया है, वो बच्चे बड़े होकर अपने परिवार का, समाज का और शहर के साथ में देश का भी नाम रोशन करते हैं। तर सीए राजेश चांडक यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी मार्गदर्शन करत शिस्त, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी हे यशाचे खरे सूत्र असल्याचे सांगितले। हर वर्ष परीक्षा होती है, हर वर्ष बच्चे पास होते हैं, हर वर्ष सत्कार होता है। इस वर्ष क्या खास है? 2026 की परीक्षा और ये विद्यार्थी, ये क्या खास है? खास ये है कि ये विद्यार्थी पहली बार इतने ऊंचे मार्क्स लेकर प्रावीण्य प्राप्ति उन्होंने किया है। इसलिए आज का दिन बहुत बहुत विशेष है और बच्चों से ज्यादा खुशी वैसा मैं उनके जो पारिवारिक है ना, यहाँ पे माता पिता दादा चाचा भाई, उनके चेहरों पे जो खुशी आई कि हमारे बच्चे ने आज इतना बड़ा काम करके दिखाया, ये बहुत ही जीवन में कभी कभी आने वाले क्षण है। कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले। समाजातील नवीन पिढीला प्रेरणा देणे, शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ देणे हा या सत्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। जैन समाजातील पुरुष, महिला, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने अनेक विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर झेप घेण्याची प्रेरणा दिली। अच्छे मार्क्स दे सकते हैं, अच्छा इंसान बना के दिखा सकते हैं और अपने पेरेंट्स के चेहरे पर ये खुशी लाने के लिए आपने जो हार्डवर्क किया है उसके लिए आपको बहुत बहुत बधाई हो। और जीवन में आप ऐसे ही करते रहो, हार्डवर्क हमेशा रिवॉर्ड होता है। ये आपके समाज ने भी आपको दिखा दिया। आज मैं भारतीय जैन संगठन इनको धन्यवाद देती हूँ। शुभम स्पेशली इनवाइट किया मुझे और बोलने का मौका दिया। 20 साल से टीचर हूँ, भी मुझे क्यों बुलाया गया? हर टीचर को तो नहीं बुलाया जाता ना, क्योंकि रिसेंटली मैंने करियर काउंसलिंग शुरू किया है। एंड साइंस का टीचर होने के बाद में करियर में क्यों घुसी? बच्चा जब 9th में आता है, मम्मियाँ कैन रिलेट दिस टू मी, 9, 10, 11, 12 चारों साल टेंशन में रहते हैं। एम आई राइट? जाते हैं कि नहीं जाते? 2 बच्चे हैं तो
8 साल मेरे गए हैं। बच्चा होशियार हो, एवरेज हो या पढ़ाई नहीं करता हो तो भी हमारे साथ ये टेंशन में जाते ही है। ट्यूशन कहाँ लगानी है, कौन से सर बेस्ट है, कौन से एग्जाम देनी है, कौन से कोर्स को जाना चाहिए। और बच्चा अगर क्लियर नहीं है तो मम्मी को ज़्यादा टेंशन, मम्मी देती है फिर पापा को टेंशन। आई थिंक सो ये हर घर में होता है। मेरा बड़ा बेटा 12th कर दिया, PCM लिया एज यूजुअल, मैथ्स कैन ओपन लाइक 80% ऑफ फैकल्टीज, वही मेरा भी पर्सपेक्टिव था। टाइम पे उसने हाथ ऊपर कर दिया कि मैं मैथ्स नहीं करूँगा। व्हाट ऑप्शन आई हैड, मेरे पास में कुछ भी ऑप्शन नहीं था। कुछ साल पहले, आज से 6 साल पहले, मुझे नहीं समझ में आ रहा था कि उसको क्या करना है। मैं सर पकड़ के बैठ जाती। फिर टेक्निकल फील्ड में डालना है इसलिए मैंने फार्मेसी डाला। अच्छा कॉलेज चाहिए तो पुणे में DY में डाला। ये सब स्ट्रगल हम करते हैं, लेकिन अगर क्लैरिटी है पहले दिन से, अगर 10th में जाने के बाद में भी हमको पता है कि आगे इसको कौन से रास्ते पे भेजना है, तो ये सब स्ट्रगल हमसे छूट जाएगा। सो बेटर है कि करियर का जो रोड मैप है वो 10th क्लास में जाते से ही आपको बनाना है। तो उसके लिए आपको क्या चाहिए, मेनली चाहिए जे मिस्टेक्स आपको अवॉइड करना है, वो मिस्टेक्स के बारे में बताना। स्पेशली जो पेरेंट्स वरीड है कि मैं जो स्ट्रीम में अपने बच्चे को डाल रहा हूँ वो सही है या गलत है, ये पैरामीटर्स में डालो आप। पहला पैरामीटर है, बच्चे को पूछना है कि अगर उसको साइंस, आर्ट्स और कॉमर्स, वोकेशनल, चारों में से कौन सी फील्ड में जाना है, वो श्योर है क्या, या फिर वो अपने फ्रेंड्स को फॉलो कर रहा। आजकल इन्फ्लुएंस होने का बहुत ज़माना है, सोशल मीडिया उसमें कम नहीं है। इन्फ्लुएंस होते हैं बच्चे और इन्फ्लुएंस होकर फ्रेंड्स के पीछे जाते हैं। यू बेटर यू आस्क। सेकेंड थिंग, प्रेशर। इसमें 2 टाइप का प्रेशर है। बहुत सारे बच्चे ओपनली नहीं बताते हैं कि मम्मी मुझे ये करना है, पापा मुझे वो करना है। घर में डॉक्टर्स है तो बच्चों को डॉक्टर बनना है, CA है तो CA बनना है, ये एक प्रेशर होता है। अगर उसने आपको बोल दिया मुझे एक्टिंग करना है तो करने दोगे आप? नहीं करना। मैं भी नहीं करने देती थी। मैं खांडा नाम सुन के आधे लोगों को पता चला होगा आई बिलोंग टू म्यूजिक फैमिली। व्हेन माय सन वाज आस्किंग मी कि मुझे म्यूजिक में जाना है, आई वाज स्कैर्ड, नहीं जाना है। क्योंकि एज ए टीचर भी मुझे पता था कि वो नहीं है, उसके पास में वो क्वालिटीज़ नहीं है, और एज अ मदर भी मुझे पता था कि उसके पास में क्वालिटीज़ नहीं है। सो आई हेल्प हिम टू गो इन सम अनदर फील्ड। नाउ ही इज सेटल इन ऑस्ट्रेलिया। नाउ ही इज डूइंग सम क्लिनिकल रिसर्च। अदर्स आर सेइंग मी वेल डन, बहुत अच्छा किया आपने, मुझे नहीं मालूम था, मैं अच्छा कर रही हूँ। गुणवंतांचा सन्मान आणि भविष्यासाठी योग्य दिशा देणारे मार्गदर्शन, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होते। अमरावतीतील जैन समाजाचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। अमरावती जिल्ह्यातील रतन इंडिया कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कंपनीवर पर्यावरण प्रदूषण, शासकीय नियमांचे उल्लंघन, राखेची अवैध विक्री, हजारो झाडांची तोड आणि स्थानिकांच्या आर्थिक नुकसानाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या आरोपांमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अमरावतीतील रतन इंडिया कंपनी विरोधात विविध गंभीर आरोप करणारी एक प्रेस नोट समोर आली आहे। या प्रेस नोट नुसार अमरावती शहरात पाण्याची टंचाई असताना लाखो लिटर पाण्यात राख मिसळून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच वाघोली माहुली तलाव आणि परिसरातील विहिरीचे पाणी प्रदूषित झाल्याचा दावा करण्यात आला आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। प्रेस नोट मध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात राखेचा अवैध साठा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शासकीय प्रकल्पाचे नुकसान झाल्याचाही दावा करण्यात आला आहे। याशिवाय उत्खनन, वाहतूक आणि रॉयल्टी संदर्भातही अनेक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। कंपनीने हजारो झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून जंगली प्राणी, मोर, रानडुक्कर आणि इतर वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही
संबंधित विभागांनी प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप प्रेस नोटमध्ये करण्यात आला आहे. MIDC कडून मिळालेल्या जमिनीचा पूर्ण वापर न करता मोठा भूभाग पडून असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. वीट भट्टी व्यावसायिकांना राख मोफत देण्याचे आदेश असतानाही ती विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व आरोपांमुळे रतन इंडिया कंपनी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये रतन इंडिया नावाची पॉवर प्लॅन्ट आहे. या पॉवर प्लॅन्टच्या भरोशावर हजारो युवकांनी ट्रक घेतले. हजारो लोक 1,500 वीटभट्ट्या आहेत या जिल्ह्यात. कित्येक लोकांनी आपापले वेगवेगळे फ्लाय ॲशच्या भरोशावर असणारे कारखाने सुरू केले आणि आजपर्यंत आम्हाला ते लोक नॉमिनल किमतीत राख देत होते आणि ती राख आम्ही या सर्वांना विकत होतो किंवा आम्ही कारखानदार ते राख विकत घेत होते. त्याच्यामुळे सुरळीत व्यवसाय सुरू होता. परंतु आता या कंपनीने आणि मुंबईची आलेली ॲस्ट्रॅक नावाच्या कंपनीने या दोन्ही कंपन्या मिळून या दोघांनी एकदम 200 रुपये टन राखेची किंमत केली. म्हणजे जे वीट 8 रुपयाचे आम्ही विकतो ते आता 30-40 रुपयात विकायला लागणार आहे. आणि हे बाहेरच्या जिल्ह्यातून इथं जर 8 रुपयात वीट येत असेल तर आमच्या धंद्याचं काय. आणि परिस्थिती आज आमच्यावर अशी आली की आता जर आम्ही हा धंदा केला नाही तर आमच्यातले कित्येक पोरीचे ट्रक जप्त होतील, कित्येकचे कारखाने जप्त होतील, कित्येकच्या लोनच्या भरोशावर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली. आणि म्हणून आम्ही आता 1 महिन्यापासून राख उचलणं बंद आहे. आता कित्येक लोकांचे ट्रक जप्त होतील, परंतु कोणत्या सरकारले इच्छा पॉलिटिशियनले कोणाला जाग घेऊन नाही राहिली. कंपनी तर कोणाच्या बापाचा ऐकून नाही राहिली आहे. आणि त्या कंपनीची आम्ही राख उचलायला तयार असल्यावरही आम्हाला राख न देता ती लाखो करोडो टन राख हे तिथं तलावात जमा करून राहिले आहे आणि ते जमा करून नंतर हे विकणार आहेत. आणि हे राख जमा करत असताना ते अमरावती जिल्ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज इथं पाणी अप्परवर्धाचं 2 दिवसाआड भेटून राहिलं, परंतु ते लाखो टन पाण्यासोबत राख हे तलावात फेकून जमा करून राहिले. बरी कोणी राजकारणी माणसाले जाग येऊन नाही राहिला की पुढच्या 15-20 दिवसात किंवा 1-2 महिन्यात या शहरात प्यायला पाणी भेटणार नाही. जे लाखो लिटर पाणी एकट्या रतन इंडियानं वाया गमावून राहिले आहे. आणि परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या पुऱ्या वाघोलीच्या एरियात हे केमिकलयुक्त पूर्ण पाणी सर्व डॅममध्ये जमा झालं. तुम्ही वाघोलीच्या डॅममध्ये जाऊन पहा. लोक मराच्या खाईत आले आहे. आम्ही आत्महत्या करायच्या खाईत आलो आहे. परंतु या जिल्ह्यातला कोणताच राजकारणी माणूस तिच्यात त्याला सांगून राहिला नाही. आणि म्हणून आता जर येणं म्हणजे तुम्हाला एक अजून उदाहरण सांगतो. सरकारची कंपनी आहे कोराडी पॉवर प्लॅन्ट, त्यांनी अशीच राख जमा केली म्हणून प्रदूषण डिपार्टमेंटनं त्यांना 7 कोटी रुपये दंड केला. 35 करोड रुपये दंड केला. आणि यानं तर 5,000 कोटी टन राख हे जमा करून ठेवली. आणि महाराष्ट्र शासनाचा जो मुरुम त्यानं तिच्यातून उखरला, त्या मुरुमावर त्यानं ते एवढा मोठा तो रेल्वे ट्रॅक केला. लाखो करोड रुपयाचा रॉयल्टी महाराष्ट्र शासनाची बुडवल्यावरही कलेक्टरही काही करून नाही राहिले आहे, कोणी अधिकारी काही करून नाही राहिले आहे. प्रदूषणवाले तर अत्यंत झोपले आहे. प्रदूषणवाल्याला मला तर असं वाटतं तिथून महिनाच येते आणि त्या महिन्याच्या वर्षावर प्रदूषणवाला हे सर्व सहन करून राहिला. दरम्यान या प्रेस नोटमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून किंवा कंपनीकडून याबाबतची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र या आरोपांमुळे पर्यावरण, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी कशी करते आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश कत्तल आणि मांस विक्रीच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
कुरेशी मोहल्ल्यात टाकलेल्या धाडीत तब्बल 190 किलो गौवंशाचे मांस, कतलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून 2 आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या मोहिमेत धारणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कुरेशी मोहल्ला परिसरात छापा टाकण्यात आला. पोलिसांनी शेख समीर शेख कबीर आणि शेख नसीम शेख सुलतान यांच्या ताब्यातील ठिकाणी तपासणी केली असता विक्रीसाठी ठेवलेले मोठ्या प्रमाणात गौवंशाचे मांस आढळून आले. पंचनामा आणि पाहणीत तब्बल 190 किलो गौवंशाचे मांस जप्त करण्यात आले. याशिवाय लोखंडी तराजू, वजन काटे, लाकडी ढोका, कुऱ्हाड, सुऱ्या, रोख रक्कम आणि मांस वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहनही जप्त करण्यात आले. जप्त मालाची एकूण किंमत 1,05,560 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे आरोपीकडे कत्तल करण्यात आलेल्या जनावरांच्या मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे आढळून आले नाहीत. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. धारणी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अशा अवैध धंद्याविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. धारणी शहर आणि संपूर्ण तालुक्यात महावितरणाच्या कथित भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. लाखो कोट्यवधी रुपयांच्या विकास योजना राबवल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात 5-5 मिनिटांनी वीज बंद आणि सुरू होत असल्याने नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान, व्यवहारावर परिणाम आणि दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. आता काँग्रेस आणि युवा स्वाभिमान संघटनेने महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. इसके माध्यम से मैं आपके चैनल के माध्यम से ये बताना चाहूँगा कि आज हमारे महावितरण कंपनी के अंदर करोड़ों रुपए आए हैं. करोड़ों रुपए आने के बाद में इन्होंने कुछ काम भी किए हैं. उसके बावजूद भी आज हमारे धारणी के 5-5 मिनट में लाइन जा रही है और लाइन जाने की वजह से हमारे जनता को किसी का फ्रिज जल गया, तो किसी की टीवी उड़ गई, तो किसी का कोई नुकसान हो गया. तो इसका नुकसान की भरपाई एमएससीबी देने वाली है क्या? दूसरा विषय ऐसा है कि अगर ये करोड़ों रुपए आकर अगर यहाँ पे इन्होंने काम किए हैं तो वो काम कहाँ है? आज इस प्रकार से अगर काम होने के बाद में भी जो हमको परेशानी भोगना पड़ रहा, और जो परेशानी के हम जो आज ये हो रहा है, क्योंकि रात में लाइन जा रही है, 5 मिनट आती है, फिर लाइन जा रही है, 5 मिनट जाती है, फिर आ रही है. आने जाने की वजह से कई लोगों का बहुत सारा नुकसान हुआ है और ये नुकसान भरपाई एमएससीबी ने देना चाहिए. और ये अगर नहीं देंगे तो मैं दुर्योधन जावरकर आपके चैनल के माध्यम से बताना चाहूँगा कि मैं उपोषण करने वाला हूँ, अन्य त्याग, ये भी एमएससीबी के सामने. लाइन कंटिन्यूस पूरे सत्र भर से जा रही है. इसके ऊपर आमदार साहब ने आम सभा भी लिए. जब भी एमएससीबी वाले से बात हुई, तहसीलदार साहब, एसडीओ साहब ने भी उनको बताया कि लाइन की कटौती ना करे, लेकिन ये लोगों ने इतना अतिपना कर दिया है मेलघाट में कि आज हमारे काश्तकार भाई परेशान तो हुए, लेकिन आम जनता भी इनसे ज़्यादा परेशान हो गई. आज घरेलू कूलर की ज़रूरत थी, बच्चों की एग्ज़ाम के टाइम पे भी लाइन बंद हुई. आज टीवी, फ्रिज ऐसे कहीं शॉर्ट हुए हैं वोल्टेज कम ज़्यादा होने से. आज मेलघाट में करोड़ों रुपए का काम हुआ है लाइन का. उसके बावजूद भी अगर हमको लाइन नहीं मिल सकती बराबर, तो ये ऐसे भ्रष्टाचारी जो एमएससीबी के डिपार्टमेंट और ठेकेदार लोगों का कहीं ना कहीं हमें आप हमारे स्टाइल में समझाना पड़ेगा, क्योंकि आज तक इनको निवेदन और हमारी कोई भी जनता की मांग, अपेक्षा ये पूरा नहीं कर पा रहे. तो मेरे हिसाब से आप मुझे जनता को ही लेके, हमारे किसान भाई और आम नागरिक को लेके ये एमएससीबी में बहुत बड़ा आंदोलन छेड़ने की ज़रूरत है. और मैं जल्दी छेड़ूंगा, क्योंकि ने ये ज़्यादा गलती नहीं करने को ना, और इसमें जल्दी से जल्दी सुधार ला देने को ना, नहीं तो हमारा अंत ना देखे. धारणी आणि मेळघाट परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम संपत चालला आहे. लाखो रुपयांच्या योजना असूनही समस्या कायम असल्याचा आरोप होत असताना आता आंदोलनाची ठिणगी पडली आहे. महावितरण प्रशासन या गंभीर समस्येवर किती लवकर उपाययोजना करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
मेळघाटातील महिलांच्या ओठांवर आज एकच दुवा ऐकायला मिळतोय, भगवान कदम साहेबांचे भले करो. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली असून धारणीत झालेल्या गांजा जप्तीच्या कारवाईने संपूर्ण मेळघाटात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जवळपास 1 लाख रुपयाचा गांजा जप्त केला असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिलांकडून या कारवाईचे स्वागत होत असून उद्ध्वस्त संसारांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मेळघाटातील धारणी शहरात पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 5 किलो 156 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 99,420 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. त्याचे परिणाम आता मेळघाटातील धारणीसह दुर्गम भागातही दिसून येत आहेत. एकेकाळी वरळी, जुगार, गांजा, गावठी दारू आणि अवैध मद्य विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये आता पोलिसांच्या कारवायांमुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे निकेतन कदम यांनी आपल्या सेवा काळातील प्रोबेशनचा काही काळ धारणी येथे घालवला होता. त्यामुळे येथील सामाजिक, भौगोलिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक झाल्यानंतरही त्यांचे विशेष लक्ष मेळघाटावर असल्याचे या कारवायांमधून दिसून येत आहे. अवैध दारू, जुगार आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमुळे अनेक गरीब व आदिवासी कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले होते. घरगुती कलह, आर्थिक अडचणी आणि मुलांच्या भविष्यावर होणारा परिणाम यामुळे महिलांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. मात्र पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे आता या महिलांना दिलासा मिळत आहे. गावागावात महिलांकडून पोलिसांच्या कारवायांचे स्वागत केले जात असून भगवान कदम साहेबांचे भले करो, त्यांनी आमचे संसार वाचवले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. माननीय कदम सर को धन्यवाद देना चाहती हूँ. जब से वो आए हैं ना, तब से हमारे गांव में अवैध धंधे, दारूबंदी वगैरह बहुत सारी ये चीज़ें हैं ना जो गलत होती थी, वो सब बंद हो चुकी है. पहले है ना झगड़े बहुत होते थे पति पत्नियों में दारू की वजह से, बट अभी ऐसे कुछ भी नहीं है. अभी इतनी खुशहाल ज़िंदगी जी रहे हैं. मैं चाहती हूँ कदम सर से ये विनती करना चाहती हूँ कि यही धंधे पूरे मेलघाट में बंद होना चाहिए, जिसकी वजह से ना सारे लोग खुशियाँ मनाएं, अच्छे रहे और उनको भी सभी लोग हमारे गांव में जैसे अवैध धंधे बंद हुए हैं, दारूबंदी बंद हुए, वैसे पूरे मेलघाट में बंद होनी चाहिए. ऐसे मेरे कदम सर से नम्र विनंती है. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारत अवैध धंदे, गुन्हेगारी आणि समाजविघातक प्रवृत्तीवर लगाम घालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. धारणीतील ताज्या गांजा जप्तीच्या कारवाईनंतर पोलिसांनी या अंमली पदार्थाचा पुरवठा साखळीचा शोध सुरू केला आहे. येत्या काळात आणखीन मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेळघाटातील युवकांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिसांची मोहीम यापुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निकेतन कदम साहब ग्रामीण एसपी को धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने इस विषय को गंभीरता से लिया और पूरे पुलिस थाने में उन्होंने अलर्ट कर दिया कि भाई अवैध दारू, अवैध गांजा, अवैध वर्ली मटका, पेट्रोल डीजल अवैध बिक्री बंद हो, और उस पर लगभग पूरे बंद हो गया. तो इसलिए मैं उनको धन्यवाद भी देता हूँ. धारणीतील गांजा जप्तीच्या कारवाईने केवळ अवैध धंदे करणाऱ्यांनाच धक्का बसलेला नाही, तर अनेक कुटुंबियांना नव्याने जगण्याची आशाही मिळाली आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे मेळघाटात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आगामी काळात या कारवायांचा वेग आणखीन वाढतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे. महिनाभरापासून बेपत्ता असलेला एका वृद्धाचा सांगाडा जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस आणि वन विभागाकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती, मात्र तरीही तब्बल 1 महिन्यानंतर सांगाडा सापडल्याने वन विभागाच्या गस्ती आणि शोध कार्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. रामटेक तालुक्यातील करवाही परिसरातील दुलारा गावचे रहिवासी गोपीचंद भैयालाल खंडाते वय 63 हे 12 मे रोजी घरातून जंगलाच्या दिशेने गेले होते. मात्र ते घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी शोध घेतला, परंतु त्यांचा काहीच मागमूस लागला नाही.
अखेर देवलापार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलीस आणि वन विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. मात्र या शोध मोहिमेला यश आले नव्हते. दरम्यान शनिवारी देवलापार वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 474 मध्ये एका गुराख्याला मानवी सांगाडा आढळून आला. ही माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा सांगाडा बेपत्ता असलेल्या गोपीचंद खंडाते यांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिकृत पुष्टीसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृत्यूनंतर वन्य प्राण्यांनी मृतदेहाची विटंबना केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगाडा पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे. मात्र या घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलात नियमित गस्त आणि शोध मोहीम सुरू असताना हा सांगाडा इतके दिवस नजरेस कसा पडला नाही? वन विभागाचे शोधकार्य आणि गस्त व्यवस्था किती प्रभावी होती याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महिनाभर बेपत्ता असलेल्या वृद्धाचा सांगाडा जंगलात सापडल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. मृत्यूचे कारण नेमके काय? शोध मोहिमेत कोणत्या त्रुटी राहिल्यात? आणि वन विभागाच्या गस्तीवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना प्रशासन काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा वाशिम जिल्ह्यातील फुलउमरी येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पुसद शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुसद येथील अतिथी हॉटेलचे संचालक विजय जयस्वाल यांचा मुलगा अंश जयस्वाल हा काही मित्रांसह मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील पाझर तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर अंश आणि त्याचे काही मित्र तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र पोहत असताना अंश खोल पाण्यात गेला. त्याला पोहण्याचे पुरेसे कौशल्य नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच अंश पाण्याखाली गेला. घटनेची माहिती मिळताच मानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तलाव परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र बराच वेळ शोध घेऊनही अंशचा शोध लागला नाही. यानंतर एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली. पथकाने तलावात सखोल शोध मोहीम राबवली. अखेर दुपारी सुमारे 2:30 वाजताच्या सुमारास अथक प्रयत्नानंतर अंश जयस्वाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पुसदमधील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक विजय जयस्वाल यांच्या एकुलत्या एक मुलाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण शहराला चटका लावून गेला. या घटनेनंतर तलाव, नदी आणि धरण परिसरात पोहताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. फुलउमरी येथील पाझर तलावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पुसद शहरात शोककळा पसरली आहे. एका उमद्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जयस्वाल कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण शहर सहभागी झाले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडीवर आमचे लक्ष राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा बनावट खत साठा जप्त केला आहे. MIDC परिसरातील एका कारखान्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल 24 लाख रुपये किमतीचे 107 मेट्रिक टन संशयित खत जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ MIDC परिसरातील एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली. या कारवाई दरम्यान पोटॅश आणि इतर संशयित बनावट खतांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या खतसाठ्याची किंमत सुमारे 24 लाख रुपये असून एकूण 107 मेट्रिक टन खत जप्त करण्यात आले आहे. हे खत 50 किलोच्या पिशव्यांमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात आले होते. भूमिधन आणि कृषी उद्योग या नावाने माती मिश्रित खताची विक्री केली जात असल्याचा प्राथमिक आरोप तपास यंत्रणांनी नोंदवला आहे. कारवाईनंतर संबंधित साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या खताचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपास अहवालानंतर या खताची गुणवत्ता आणि त्यामध्ये कोणते घटक आहेत याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे. दरम्यान बनावट किंवा निकृष्ट खताचा वापर शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये उघडकीस आलेल्या या मोठ्या बनावट खत प्रकरणामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज सकाळी एक मोठा अपघात घडला. जानेफळ रोडवरील महिला महाविद्यालयाजवळ असलेल्या गतिरोधकावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेहकर शहरातील जानेफळ रोडवरील महिला महाविद्यालयाजवळ आज ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाच्या दिशेने जात असलेल्या एका लक्झरी ट्रॅव्हल्स बस समोर गतिरोधक आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावले. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात येणारा ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ट्रकने ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक नियंत्रणात घेत रस्त्यावरील अडथळे दूर केले. यामुळे काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर गतिरोधकाजवळ वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे आणि वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राखणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सावधगिरीने वाहन चालवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मेहकरमधील या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनांचा वेग, सुरक्षित अंतर आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावातून एक हृदय पिळवून टाकणारी आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार संतोष बकाल यांनी आपल्या 2 चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा समोर आली आहे. मात्र ही घटना आत्महत्या आहे की त्यामागे घातपाताचा कट आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे मृत महिलेच्या भावाने या प्रकरणात गंभीर आरोप करत हा घातपात असल्याचा दावा केला आहे. धमक्यांच्या रेकॉर्डिंग पासून ते पूर्वीच्या पोलीस तक्रारीपर्यंत अनेक बाबी त्यांनी समोर आणल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा आता वेगळे वळण मिळाले आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार संतोष तुकाराम बकाल वय 35 वर्ष, त्यांची पत्नी इंद्राणी बकाल, मुलगी जान्हवी आणि मुलगा सोहम या 4घांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि प्राथमिक माहितीच्या आधारे संतोष बकाल यांनी 2 चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतः गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेमागचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान मृत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार संतोष बकाल यांना त्यांच्या सख्ख्या भावाकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांचे ध्वनिमुद्रण आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा सुधाकर इंगोले यांनी केला आहे. तसेच यापूर्वी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. कौटुंबिक वाद आणि मालमत्तेच्या कारणातून हा प्रकार घडला असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संतोषच्या भावानं, सख्या भावानं त्याला किडनॅप करून मेहकरला नेलो, याच्यापासून बॉन्ड लिहून घेतला
पुऱ्या बाउंड्री यानं सह्या घेतली, माझी जमीन राहिली म्हणून. याची जमीन 1 गुंठाही याच्याकडे राहिलेला नाही. 15 वर्ष झाले हा पाहुणा, माझा बहीण आणि माझी भाऊजी हे जमीन वाहत होते. हे 2 महिना झाला, 2 महिने झाले की याच्याकडून पैसे घेत जाय, नाही तर तुला जीवानं मारतो. पाहुणे बसवत जात जाय, मीटिंग भरवत जात जाय. तू काही राहिलं नाही म्हणलं तरी म्हणे तू जीव घेतो, नाही तर तुला विहिरीत टाकतो, नाही तर विहिरीत भरतो. अशी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे याच्यात 3 जण लोक आहेत. याचा भाऊ, संतोषचा भाऊ, त्याची बायको आणि त्याचं पोरग आणि त्याची सासू, याचे 4 लोक आहेत. यायचं सगळं खरोखाच याच्यात हात यायचा. तुमचं म्हणणं आहे की याच्या अगोदरही 4 ते 5 रिपोर्ट त्याच्या नावाचे दिलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये. तुमचं म्हणणं हे आत्महत्या नसून घातपातच आहे, 100% घातपात आहे. याच्या अगोदरही 4 ते 5 वेळेस त्याच्या नावाचे स्वतः रिपोर्ट दिलेले आहेत. माझ्या वडिलांनी सुद्धा दिलेला आहे त्याच्या नावाचा रिपोर्ट, माझ्या बहिणीनं सुद्धा दिलेला आहे. 8-15 दिवसाच्या अगोदरची गोष्ट ही आहे. ही लय गोष्ट दिवस पण झाले नाहीत. आता 8-15 दिवसा अगोदर तिला मारलं पण त्यानं. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सर्व शक्यतांचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि तपशील पुरावे समोर आल्यानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेने तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुका हळहळला आहे. आता या मृत्यूमागचे खरे कारण काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घातपात आहे की काय? नाही, अजून कुठलाही आता या संदर्भामध्ये कुठलंही काही बोलता येणार नाही, कारण सदर हे मर्च्युरीमध्ये ठेवलेले असल्यामुळे आणि माननीय वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्या मार्फत जेव्हा तपासणी होईल तर त्यावरच आपल्याला निष्कर्ष काढता येईल. प्राथमिक अंदाज काही? प्राथमिक कुठलाही अंदाज आता वर्तवणं शक्य होणार नाही, कारण जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत कुठलाही अंदाज व्यक्त करता येणार नाही. तिवळी गावातील या 4 मृत्यूचे गूढ नेमके काय आहे हा प्रश्न सध्या सर्वांसमोर उभा आहे. ही आत्महत्या होती की यामागे घातपाताचा कट होता, याचे उत्तर आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातूनच समोर येणार आहे. मात्र या घटनेत 2 निष्पाप चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटवर सिटी न्यूजचे लक्ष राहणार आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत. ग्रामसेवक श्याम योगीराज वेलुकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करत बदली, चौकशी आणि फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. नेमकं काय आहे हे आरोप पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्याम योगीराज वेलुकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी सामूहिक स्वाक्षरीनिशी तक्रार अर्ज सादर केला आहे. तक्रारीनुसार ग्रामसेवक नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरतात, सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गावात नियमित उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय शासकीय योजनांच्या आढावा बैठका घेत जात नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तक्रार अर्जात आणखीन गंभीर आरोप करण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता एका बडतर्फ लिपिकाला रोजंदारीवर नियुक्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच लिपिकाकडून मालमत्ता कराच्या पावत्यांवर स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पिंपरी मोडक ग्रामपंचायतीच्या लेटरहेडचा कथित गैरवापर करून शासकीय निधी संदर्भात अनियमितता आणि फसवणूक झाल्याचा ठपकाही तक्रारीत ठेवण्यात आला आहे. दरम्यान लिपिक आणि शिपाई पदासाठी जाहिरात काढून कोणतीही परीक्षा न घेता केवळ लेटरहेडवर ठराव करून बनावट भरती प्रक्रिया राबवण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तक्रारीनुसार संबंधित लिपिका विरोधात यापूर्वी बडतर्फीचा आदेश असतानाही त्याला पुन्हा कामावर ठेवण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल आर्थिक आणि प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, तसेच ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली आहे. धनज बुद्रुक ग्रामपंचायतीत या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. आता जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी
या तक्रारीची कितपत दखल घेतात आणि चौकशीचे कोणते आदेश देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.